हॅलो फ्रेंड्स, उन्नत एज्युकेशन बारामतीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रिक्रुटमेंट विषयी माहिती घेऊया. ही जी रिक्रुटमेंट आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंट ह्या पदासाठी रिक्रुटमेंटचे नोटिफिकेशन आउट झालेले आहे. टोटल 572 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ह्या भरतीविषयी आपण एक डिटेलमध्ये माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. चला तर मग आपण स्टार्ट करूया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघूया की ॲप्लिकेशन डेट. ॲप्लिकेशन डेट जे आहे ते 15 जानेवारी 2026 पासून त्याचे ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. 4 फेब्रुवारी 2026 ही त्याची ॲप्लिकेशन फॉर्मची काय असणार आहे तर लास्ट डेट असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तसेच फी भरण्याची सुद्धा जी लास्ट डेट आहे ती 15 जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 4, 2026 ही त्याची काय असणार तर लास्ट डेट असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक्झामची टेंटेटिव्ह डेट सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एक्झाम्स कधी होतील तर साधारणपणे टेंटेटिव्ह डेट जी आहे ती एक्झामची ती 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 ही काय असणार आहे त्या एक्झामची डेट असणार आहे. चला आता आपण अजून थोडं पुढे माहिती घेऊया. ओके, आता आपण वेकन्सीज विषयी टोटल माहिती घेऊया की टोटल ज्या 572 वेकन्सीज आहेत तर त्यामध्ये कोणत्या स्टेटसाठी किती वेकन्सीज आहेत. जर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेकन्सीज या कानपूर आणि लखनौ ओके ह्या रिजनसाठी त्या वेकन्सीज आहेत. जर त्याच्यामध्ये बघितलं तर मुंबई रिजनसाठी ज्या वेकन्सीज आहेत ह्या टोटल किती वेकन्सीज आहेत तर ह्या 33 वेकन्सीज तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील. ओके, ज्याच्यामध्ये जर एस टी कॅटेगरीसाठी ह्या 11 वेकन्सीज आहेत. EWS कॅटेगरीसाठी 3 वेकन्सीज आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी ह्या किती वेकन्सीज आहेत तर 19 वेकन्सीज त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. परंतु SC आणि OBC ह्या कॅटेगरीसाठी ह्या नोटिफिकेशनमध्ये कोणत्याही वेकन्सीज त्याच्यामध्ये नाही. ओके, तर म्हणजे महाराष्ट्रासाठी टोटल वेकन्सीज किती आहेत त्याच्यामध्ये तर 33 वेकन्सीज त्याच्यामध्ये आहेत. चला आपण पुढे येऊया आता त्याच्यामध्ये इथे. चला आता इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये येऊया. तर जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट कोणता आहे तो एजचा. ओके, एजमध्ये जर बघायला गेलं तर ह्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन कोण करू शकेल म्हणजे वयाची अट काय आहे तर ह्याच्यामध्ये वयाची अट कमीत कमी 18 वर्ष तुमची कंप्लीट असावे आणि जास्तीत जास्त 25 वर्ष. ओके, ही त्यासाठी काय असणार ते एज लिमिट त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. जास्तीत जास्त एज लिमिट किती आहे तर 25 वर्ष आहे, कमीत कमी 18 वर्ष. ओके, म्हणजे थोडक्यात कॅन्डिडेट्स बोर्न नॉट अर्लियर दॅन 2 जानेवारी 2001 म्हणजे जो कॅन्डिडेट आहे तो 2001च्या आधी जन्म झालेला नसावा किंवा 2008 नंतर सुद्धा त्याचा जन्म झालेला नसावा. ह्या 2 डेट्सच्या दरम्यान जे असतील ते काय करू शकतील ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतील. जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये SC ST कासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे असे विद्यार्थी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. OBC साठी 3 वर्षाचं म्हणजे असे विद्यार्थी 28 वर्षापर्यंत काय करू शकतात तर त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. चलो नेक्स्ट वन सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. ओके, ह्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे अ कॅन्डिडेट शुड हॅव पास 10 स्टँडर्ड म्हणजे ह्या पोस्टसाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय लागते तर 10वी पास असावं. त्या स्टेटच्या कन्सर्न द स्टेट ड्युटीज कम अंडर द रिजनल ज्युरिडिक्शन म्हणजे तुम्ही जर मुंबई रिजनसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाची 10वीची परीक्षा तुम्ही काय पास झालेला तुम्ही त्याच्यामध्ये असला पाहिजे. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा एक महत्त्वाची कंडिशन अशी त्यांनी दिलेली आहे द कॅन्डिडेट शुड बी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय 1/1/2026 रोजी जो विद्यार्थी अप्लाय करणार आहे तो काय असावा तर अंडर ग्रॅज्युएट असावा. ग्रॅज्युएट अँड कॅन्डिडेट पोजेसिंग हायर क्वालिफिकेशन म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत असे विद्यार्थी ह्या पोस्टला अप्लाय करू शकत नाहीत बिकॉज दे आर नॉट इलिजिबल टू अप्लाय. महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत असे विद्यार्थी ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाहीत. फक्त जे अंडर ग्रॅज्युएट आहेत असेच विद्यार्थी काय करू शकतात त्याच्यासाठी ते अप्लाय करू शकतात. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये बघूया की बाबा एक्झामिनेशन्स कशा होतील. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर एक ऑनलाईन एक्झाम होईल. ऑनलाईन एक्झामिनेशन पहिला जो सब्जेक्ट असेल तो सेक्शन कोणता असेल रिझनिंगचा, त्याला आपण मराठीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो. 30 क्वेश्चन्स 30 मार्क्स असतील. इंग्लिश असेल
30 क्वेश्चन 30 मार्क्स असतील. जनरल अवेअरनेसचा पार्ट जीकेचा पार्ट त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्स त्याला असतील. आणि कॉन म्हणजे न्यूमॅरिक ॲबिलिटीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क. ओके, असे टोटल 120 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहेत आणि 120 त्याला मार्क त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ह्याला जो टाइम आहे तो कंपोजिट टाइम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शन टाइम नाहीये. हा कंपोजिट टाइम किती आहे तर 90 मिनिटं, म्हणजे जवळजवळ 1.5 तासाचा हा काय असणार आहे तर पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर ओके कॅन्डिडेट प्रोव्हिजनरी शॉर्टलिस्ट, म्हणजे सपोज ह्या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही जर सिलेक्ट झाला तर त्याच्यानंतर काय घेतली जाणार आहे तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात मुंबई रिजनमध्ये जर अप्लाय करणार असतील तर त्यासाठी काय असणार आहे तर तुम्हाला मराठीसाठी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही घेतली जाणार आहे. चलो आता पुढे बघूया आपण. ॲज द अबव ऑनलाईन टेस्ट इज एक्सपेक्ट टू टेस्ट जनरल इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल. म्हणजे वरची जी टेस्ट आहे ही जी टेस्ट तुम्ही जी आहे ही इंग्लिश हिंदी आणि बघा इथं स्पेसिफिक दिले रिजनल लँग्वेजेसमध्ये. ओके, रिजनल लँग्वेजमध्ये आपली मराठी भाषा सुद्धा येते. तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा हा पेपर तुम्ही काय करू शकता तर देऊ शकता. ही जी टेस्ट असणार आहे ऑनलाईन टेस्ट असणार आहे, त्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. किती मार्काचा तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्याला असणार आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू क्वालिफाय ईच पार्ट ऑफ द ऑनलाईन टेस्ट सेपरेटली. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सेक्शनल कट ऑफ सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे, प्लस ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला काढावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय होऊ शकता त्या टेस्टमध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ओके, एलपीटी इज एलपीटी काय असणार आहे तर ही कंपल्सरी असणार आहे. नो एक्झम्पशन्स ऑफ एनी सॉर्ट विल बी गिवन टू एनी कॅन्डिडेट फ्रॉम द अपेरिंग इन एलपीटी. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही प्रकारचे एक्झम्पशन त्याच्यामध्ये असणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावी लागणार आहे. चला आता तर आपण पुढे बघूया. ह्याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर विषयी माहिती आपण ही जी आहे ही पुढच्या मध्ये आपण त्याच्यामध्ये बघूया. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी सॅलरीचं इथं बघा स्पेस स्केल त्यांनी दिलेला आहे. ओके, म्हणजे अप्रॉक्स जो आहे ओके आत्ता सध्या जो त्यांचा ग्रॉस सॅलरी जी असणार आहे म्हणजे जो ऑफिस अटेंडंटची जी ग्रॉस सॅलरी आहे ती किती आहे तर 46,000 रुपये 29. ओके, 46,029 ही काय असणार आहे तर त्यांची ग्रॉस सॅलरी त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यांनी बघा काम दिलेलं आहे. नेचर ऑफ वर्क ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडन्स इज अ क्लास 4 पोस्ट अँड इट इज अ ड्युटी शाल जनरली इन्क्लूड द फिजिकल मुवमेंट ऑफ डिस्पेन्शन्स ऑफ फाईल्स. म्हणजे फाईल्सची मुवमेंट करणे, रेकॉर्ड्स ठेवणे, ऑफिस आर्टिकलचे रेकॉर्ड ठेवणे, युटिलिटीज आयटमचे रेकॉर्ड, फोटो कॉपीज काढणे. ओके, ह्या टाईपची कामं ह्या जॉब रोलमध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये तिथे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक्झामिनेशन फी म्हणजे फॉर्म फी किती असणार आहे. जर SC/ST कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी फॉर्म फी किती असणार आहे तर 50 रुपये प्लस त्याच्यावरती 18% GST असणार आहे. हे जनरल कॅन्डिडेट OBC आणि EWS असतील तर त्यांच्यासाठी फॉर्म फी किती असणार आहे तर 450 रुपये प्लस 18% GST अशी त्याच्यासाठी काय असणार आहे तर फॉर्म फी त्याच्यासाठी असणार आहे. चला तर आता अजून अजून पुढे आपण बघू याच्यामध्ये त्यांनी काय काय डिटेल्स दिलेले आहेत. तर ऍप्लिकेशन प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये कशी ऍप्लिकेशन प्रोसिजर दिलेली आहे तुम्ही RBIची वेबसाईटवरती जाऊन जे आपली तिथून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तर ऍप्लिकेशन प्रोसेस तुम्ही तुमची कंप्लीट करू शकता त्याच्यामध्ये. चला अजून पुढे काय दिलं त्याच्यामध्ये आपण बघूया. ओके, चला चला पुढे पुढे याच्यामध्ये अजून काय आहे का. ओके, गाईडलाईन्स याच्यामध्ये दिलेला आहे. तुमचा फोटो किती असावा, फोटोची साईज काय असावी, 4.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर अशी तुमची फोटोग्राफची साईज असावी. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो फोटोग्राफ रिसेंटमध्ये त्याच्यामध्ये असावा.
साईज पण त्यांनी दिलेली आहे, जी फोटोची साईज आहे ती 20 KB ते 50 KBच्या मध्येच असावी असं त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे. सिग्नेचर्स, आता सिग्नेचर सुद्धा जे आहे त्याची साईज किती असावी तर 10 KB ते 20 KBच्या याच्यामध्येच ती सिग्नेचरची साईज असावी. सिग्नेचर जी आहे ही व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंक पेनने केलेली असावी, जी की तुम्हाला काय करायचं अपलोड करायची त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ओके, हँड रिटन डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट इथं त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. मी एक्झामिनेशनच्या ॲप्लिकेशनचे लिंक तसंच एक्झामिनेशनचे जे डिटेल्स आहेत ओके, म्हणजे तुम्हाला पूर्ण म्हणजे पुन्हा कोण कोण इलिजिबल आहे ते सगळे डिटेल्स मी आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये बघून घ्या त्याच्यामध्ये तिथे. ओके, चला आपण पुढे जाऊया याच्यामध्ये. बाकी इथं खाली त्यांनी सर्टिफिकेटचे फॉर्म वगैरे दिलेले आहेत, ते विद्यार्थ्यांनी नोटिफिकेशनवरती जाऊन प्रॉपरली बघून घेऊन तशा सर्टिफिकेट त्या फॉर्मने सर्टिफिकेट त्यांनी काढून घ्यावे त्याच्यामध्ये. ओके, आपल्यासाठी आता हा महत्त्वाचा वाट. ओके, द ऑफिस वाईज लोकल लँग्वेज फॉर द पर्पज ऑफ द लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ओके, म्हणजे जी तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी जी टेस्ट द्यायची आहे, सपोज तुम्ही जर मुंबईसाठी अप्लाय करता असता तर आपल्यासाठी लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट कोणती असणार आहे तर मराठी आणि कोकणीमध्ये तुम्हाला ती लँग्वेज टेस्ट प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. आणि जी तुमची जी लँग्वेज आहे टेस्टची कोणती तर ऑनलाईन टेस्टची त्याच्यामध्ये सुद्धा दिली बघा. मुंबईसाठी कोणत्या लँग्वेजेस आहेत तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी ह्या चारही लँग्वेज पैकी तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही काय करू शकता तर ऑनलाईन टेस्ट तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. एक्झामिनेशन सेंटर्स पण इथे दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. ह्याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर हे पुणे असणार आहे, नाशिक असणार आहे, सातारा, सांगली हे काय असणार आहे तर एक्झामिनेशन सेंटर असणार आहे. दॅट मीन्स तुम्ही फॉर्म भरले तर तुमचे एक्झामिनेशन सेंटर्स हे महाराष्ट्रातल्या ह्या सेंटर्सपैकी तुमचे कुठेही ते एक्झामिनेशन तुमची त्याच्यामध्ये होऊ शकतं. शक्यतो पुण्यामध्ये तुमची काय होईल तर एक्झामिनेशन त्याच्यामध्ये होऊन जाईल. इथे ऑफिशियल ईमेल ॲड्रेसेस पण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ही सगळी डिटेल्स आपण ह्या नोटिफिकेशनमध्ये बघितलेलीच आहे. बाकी डिटेल माहिती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेलच, तरी पण तुम्ही तिथं जावा आणि सगळी डिटेल्स इन्फॉर्मेशन बघून घ्या. आणि जी लिंक शेअर करत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता तर ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्ही तुमची कंप्लीट करू शकता. अशाच नवीन नवीन रिक्रुटमेंटच्या माहितीसाठी आपला चॅनल जॉईन करा, फॉलो करा. उन्नती एज्युकेशन बारामती. थँक्यू.